जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, बघा, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामध्ये शिपाई पदाकरिता भरती निघालेली आहे। त्याबद्दल आपण व्हिडिओ बघितलाच होता। आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्याबद्दलचं सिलेबस काय असणार आहे, शिपाई पदाकरिता जी एग्झाम होणार आहे त्यामध्ये काय विचारण्यात येणार आहे, सिलेबस कशा प्रकारे राहणार आहे। तर IBPS एग्झाम कंडक्ट करत आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय, जाहिरात आली होती 1/2025ला। ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झाली होती किंवा झाली आहे 22/4/2025 आणि शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची 10/5/2025। ठीक आहे। आणि कोणकोणत्या ठिकाणी या पोस्ट असेल किंवा कोणकोणत्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असेल तर ही माहिती या सर्व ठिकाणी एक्झाम सेंटर्स अवेलेबल असणार आहे। तर याचा आपण आता सिलेबस बघू। तर बघा, परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची पद्धती, कार्यपद्धती। शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा सोबतच्या परिशिष्ट 2 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे। बघा, या पदासाठी CBT टेस्ट होणार आहे। CBT टेस्ट म्हणजे काय, तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि यासाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार। त्यानंतर शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे। ठीक आहे, CBT टेस्ट असणार आहे। ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही। बघा, या पदाकरिता जे शैक्षणिक पात्रता आहे ती आहे 10वी उत्तीर्ण। तर जे परीक्षेचे स्वरूप असेल ते 10वीच्या बेसिकवर प्रश्न विचारले जाणार। नंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली असेल। ठीक आहे। प्रत्येक प्रश्नामध्ये 2 गुण, याप्रमाणे 100 प्रश्नासाठी एकूण 200 गुणाची परीक्षा असेल। एकूण प्रश्न असणार 100 आणि एका प्रश्नाला 2 गुण, असे टोटल 200 गुण असेल। नंतर गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणाच्या किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी 45% गुण पाहिजे आहेत। एखाद्या जर कोणाला समान गुण मिळाले असेल तर त्यांचा जे शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यानुसार त्यांना गुण देण्यात येणार आहे। ठीक आहे। तर याच्यामध्ये सिलेबस काय असेल, कशावर प्रश्न विचारण्यात येणार आहे, तर बघा, हा सिलेबस असेल विद्यार्थी मित्रांनो। हा सिलेबस असणार आहे, दिसत आहे तुम्हाला, अभ्यासक्रम। याच्यामध्ये 4 पोर्शनवर प्रश्न विचारण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे रिझनिंग आणि मॅथ्स याच्यावर प्रश्न विचारले जाणार। इंग्रजीवर एकूण 25 प्रश्न राहील आणि गुण राहणार 50, कारण एक प्रश्न 2 मार्काचा असेल, 2 गुणाचा असेल। मराठीमध्ये सुद्धा सेम असेल, 25 प्रश्न 50 मार्क। सामान्य ज्ञान 25 प्रश्न असेल आणि 50 मार्क। नंतर अंकगणित आणि जे रिझनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा 25 प्रश्न आणि 50 मार्क। ठीक आहे। परीक्षेचे माध्यम इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये असेल। ठीक आहे। कालावधी असेल, जो एक मराठी लँग्वेज आहे त्याच्यासाठी 30 मिनिट, इंग्रजीसाठी 30 मिनिट, सामान्य ज्ञानसाठी 30 मिनिट आणि अंकगणित आणि रिझनिंगसाठी 30 मिनिट, असे एकूण टाईम असेल 120 मिनिटे। ठीक आहे।
तर हे परीक्षेचे स्वरूप आहे आणि बघा परीक्षेमध्ये जे ऑप्शन असेल पर्याय ते 5 पर्याय असेल, त्याच्यातून तुम्हाला एक जो बरोबर पर्याय तो निवडायचा आहे. नंतर या परीक्षेमध्ये कोणतेही नकारात्मक गुण नाही आहे, नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे परीक्षेचे स्वरूप आहे, सिलेबस असणार आहे. तर 10वीच्या बेसिकवर प्रश्न विचारले जाणार विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तयारीला लागा. तुमच्या सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक परीक्षेकरिता. आता आपण याच्यावरचे प्रश्न सुरू करणार आहोत, सिरीज घेऊन येणार आहोत, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच सिरीज उपलब्ध होणार आहे.